नमस्कार मित्रांनो, मी संदीप पवार तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनल पॉवर व्लॉग्समध्ये. आज आपण आलो महाराष्ट्राच्या बाहेर वाराणसी या लोकेशनला भेट देण्यासाठी. आणि काल रात्रीच आम्ही आलो इकडे वाराणसीमध्ये आणि आताच कालभैरव मंदिराचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर थेट आपण आलेलो आहोत काशी विश्वेश्वर या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी. परंतु आतमध्ये दर्शन घेण्या अगोदर आपण या घाटाचा एक अद्भुत नजारा आहे तो बघून घेऊया. आणि ही दुसरी वेळ आहे जेव्हा पवार ब्लॉग्स हा महाराष्ट्रातनं बाहेर गेले आणि पहिली राईड होती आपली गुजरातला, पण ती दमनमध्येच होते. पण आज चक्क आपण महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे वाराणसीमध्ये आलो आहे. तर मित्रांनो, तुमचं प्रेम, तुमचं सपोर्ट असंच कायम असू द्या. आणि आता पवार ब्लॉगच्या नजरेतनं बघून घेऊया आपल्याला वाराणसी कसा बघायला भेटतं. सो तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आणि जेवढ्या लवकर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा तुमच्या परिवारासोबत हा व्हिडिओ शेअर कराल तेवढाच आपल्या पॉवर ब्लॉगचा हा परिवार जो आहे तो वाढत राहील. सो ह्या व्हिडिओला आणि ह्या वाराणसी सिरीजला तुमचा सपोर्ट हा कायम पाहिजे. सो धन्यवाद. वाराणसी ट्रिपची सुरुवात ही मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून झाली. ट्रेन पटरीवर आली होती आणि मी ती ट्रेन पकडली आणि तिथूनच माझ्या ट्रिपची सुरुवात झाली. मी निघालो होतो वाराणसीला. खिडकीतून दिसणारी बदलते दृश्य, प्रवाशांची गडबड आणि ट्रेनचा आवाज यामुळे प्रवास खूप आनंददायी वाटत होता. रात्री 11:15 वाजता प्रवास चालू झाला आणि आता वाजले 4:45. अजून आम्ही प्रवासात आहोत. तिथे आपले रील्स स्क्रोल करतोय. तिथे मागे आपली मंडळी. वैतागलो आम्ही ॲक्च्युली, झोपून बसून. आम्ही खूप खाऊ घेऊन आलेलो घरनं, जेवण वगैरे खूप प्रॉपर आमचं म्हणजे डाएट खूप छान झालं. खाणं पिण्याचं काय हाल नाही झालं. तर चहा व्यवस्थित नव्हता, चहा छान नाही भेटला आणि बाहेर जायचं असं चान्स नाही भेटलं की बाहेरनं आपण काय अजून परचेस करू शकतो. बट आम्ही सुका खाऊ आणि जेवण वगैरे आणलं होतं. सो अजून आम्ही कंटिन्यू प्रवासात आहोत आणि एक्सपेक्टेड आहे की 28 आवर्समध्ये आम्ही पोहोचू वाराणसी जंक्शनला. सो प्रवास चालू आहे. आता सध्या आम्ही प्रवासाची मजा घेतो आहे. अशोक आपला रील्स स्क्रोल करत बसला भाई. आणि आपली नवीन लग्न झालेली जोडपी. एन्जॉय. बघता बघता आम्ही वाराणसी रेल्वे स्टेशनला पोहोचलो. वाराणसी रेल्वे स्टेशनवर पोहोचताच एक वेगळीच ऊर्जा जाणवली. लोकांची गर्दी, विक्रेत्यांचे आवाज आणि स्थानिक वातावरण यामुळे शहराची पहिली झलक खासच होती. बनारस म्हणजेच वाराणसी हे फक्त एक शहर नसून तो एक अनुभव आहे. आज मी तुम्हाला अशा एका शहरात घेऊन आलो आहे जिथे वेळ थांबते आणि भक्ती वाहू लागते. हे आहे जगातील सर्वात जुनं आणि जिवंत शहर म्हणजेच बनारस. सकाळची ती कोवळी किरणं, गंगेच्या पात्रात संत चालणारे नाव आणि कानावर पडणारे हर हर महादेव चे नाद, इथे आल्यावर समजतं की या शहराला मोक्षनगरी का म्हणतात. चला तर आज अनुभवूया बनारसचा अद्भुत प्रवास, तेही माझ्या नजरेतून. तर आपल्या मुंबई महाराष्ट्रामध्ये आपल्याला रिक्षा बघायला भेटतात पिवळ्या आणि काळ्या कलरच्या. बट इथे आपण जिथे वाराणसीला आलो आहे तुम्ही बघू शकताय वाराणसी स्टेशन इकडे. आणि इकडे आपल्याला रिक्षा ग्रीन आणि येलो कलरमध्ये बघायला भेटतात आणि त्या सगळ्या रिक्षांचा कलर सेमच आहे. सो वाराणसीत आल्याच्यानंतर सर्वात पहिली वेगळी गोष्ट हीच बघायला भेटली. सो आता वाराणसीवरनं आम्ही आमच्या हॉटेलला जायला ऑटो केलं. ऐकलं का? हां चलत बा. आता आमची एक रिक्षा मिळाली आणि आम्ही पण आता चाललो आहे. आणि आम्ही याला सांगितलं दादा आम्हाला एक ना चांगली चहा प्यायची आणि खूप थकवा आहे चेहऱ्यावरती. सो आम्ही पहिला चहा प्यायला थांबू थोडं आणि मग तिकडनं हॉटेलला जाऊ. सो फायनली हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. लितेश बसलाय पुढे. भैया आपका नाम क्या है? अरे चौधरी. चौधरी दादा आपल्याला घेऊन चाललेत. लेट्स आता पुढचे 5 दिवस वाराणसी. बोले नमः पार्वती पते हर हर महादेव. चलो जय महादेव. जय महादेव. महादेव की नगरी है. यस यस. और
अगले 5 दिन हम लोग यहीं पे रहने वाले हैं, तो हम लोग एक्सप्लोर करेंगे बनारस कैसा है। आपको बनारस कैसा लगता है लेकिन दादा? बहुत बढ़िया लगता है, अपना काशी है ये। अपना काशी है। हाँ, अपना काशी है, अपना काशी दिल के राजा है। बस 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 बस। कभी भी आइए, ऑटो वाले से संपर्क करिए, कोई शिकायत नहीं मिलेगी आपको, जो चाहिए वो मिल जाएगा। हां, आणि दुसरी गोष्ट कसं आहे ना, चौधरी दादांनी खूप रिजनेबल प्राईसमध्ये आपल्याला सांगितलं आहे, म्हणजे विथ लगेज आपल्याला 250 रुपयात आपल्या लोकेशनला सोडतायत. बाकी लोक जरा जास्त बजेट सांगत होते आणि आता दादा आपल्याला चहासाठी घेऊन जाणार आहे. चहा घेऊन मग पुढे पण जाणार आहे. अरे तो चहा आणतोय, आपण जाऊन तिथंच घेऊया का? तिथंच घेऊया. अरे दादा चहा लेके आहे, देतो दोन लोक देतो. प्रवासात थोडासा ब्रेक घेत आम्ही प्रसिद्ध कुल्हडमधली चहा प्यालो. मातीच्या कुल्हडमुळे चहाची चव अजूनच खास लागली. हा अनुभव नक्कीच लक्षात राहणार होता. या शहरात कुणीही परकं नसतं बरं का. इथल्या घाटांवर तासन तास नुसतं बसून राहण्याचे जे सुख आहे ते जगातल्या कोणत्याही आलिशान हॉटेलमध्ये नाही. हे शहर तुम्हाला स्वतःशी भेटवून देतं. इथे घड्याळाचे काटे फिरत नाही. इथे आयुष्य संथ वाहतं, अगदी गंगेच्या प्रवाहासारखं. इथला तो कडक चहा, लोकांची बनारसी मस्ती आणि प्रत्येक वाक्यांच्या शेवटी येणारं गुरु हे संबोधन, हे सगळं अनुभवायला नशीब लागतं बरं का. बरं, स्टेशनवरून आम्ही ऑटो रिक्षाने प्रवास केला. अरुंद रस्ते, आजूबाजूचं जुनं शहर आणि रात्रीच्या वेळेला शांत असलेलं बाजार हे पाहत वाराणसीचं खरं रूप अनुभवायला मिळालं. सो आता वाराणसीमध्ये थंडी आहे आणि एवढी नाही आहे जेवढी आम्ही विचार केलेला की खूप जास्त असेल, बट यांच्या बोलण्यानुसार की संध्याकाळी 6च्या नंतर थंडी जास्त पडते. तर पुढचे काही दिवस आमचं हे स्टेकेशन असेल आणि इथे यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आहे, तर तुम्ही यांच्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून रूम पण बुक करू शकता. आणि चालू आहे आता इथे आमचा गाडीमध्ये जे पण सामान आहे ते अनलोड करून पुढे आमच्या रूममध्ये ते नेऊन देतील आणि आपण फ्रेश होऊया आणि फटफट दर्शनाला जाऊया. आणि मी लगेज असल्यामुळे आणि चौधरी दादा बोलले की आप आ जाइए हम लोग के साथ में, तर मग मी यांच्यासोबत आलेलो आहे आणि आपली जी मंडळी आहे ते चालत येत होते. तर मग आम्ही भटक्या सह्याद्रीचे हे पहिल्यांदा आम्ही गुजरातला गेलो होतो आणि त्याच्यानंतर सेकंड टाईम आहे आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर आलेलो आहोत आणि आम्ही वाराणसीमध्ये आलेलो आहोत. तर खूप एक्सायटेड आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमची साथ अशीच असू द्या जेणेकरून असे नवीन नवीन सिटी आम्ही एक्सप्लोअर करू शकू आणि तुमच्यापर्यंत ते आहे तसं ऑथेंटिक पद्धतीने आम्ही पोचवू शकू. हर हर महादेव. आणि शेवटी आम्ही आमच्या होमस्टेवर पोहोचलो. घरगुती वातावरण, आपुलकीने बोलणारी लोक आणि शांतता यामुळे प्रवासाचा थकवा क्षणात निघून गेला होता. सो जसं दाखवलं तुम्हाला, आता लगेज आपलं काढलेलं आहे आणि भवानी होम्समध्ये आम्ही आलो आहे आणि दादा हे आदित्यच्या ओळखीचे आहेत आणि त्यांच्याकडनं आपल्याला काही किट आहे, तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया ह्या हॉटेल रूमबद्दल, होम्सबद्दल आणि त्यांच्याकडनं काय काय फॅसिलिटी भेटतात हे पण जाणून घेऊया, जेणेकरून जर तुम्ही वाराणसीला आलात तर यांच्याच होमस्टेला या आणि जेणेकरून यांचं पण उदरनिर्वाहाचं साधन निर्माण होईल आणि त्यांच्याकडनं एक्स्ट्रा फैसिलिटी पण तुम्हाला भेटते. तो दादा आपके साइड से बता दो ना ये होम स्टे के बारे में. Hello friends, this is Dipesh and he's my brother Aman, and we welcome you at Bhavani Homes Varanasi. You can stay for the stay in Varanasi, and you can here get your stay more comfortable and more comfy. We'll provide you the stay and fooding and everything you need in Varanasi. Basically, we provide the complimentary items like our dental kit and our saving kit, and we have our shampoo, body lotion, and each and everything you want, you will get it as it is without any cost. We are free of it, it is just like that. So if someone want to come to your location from Varanasi railway station, then how to travel to this location? It's just simply like you have to search the Bhavani Homes on the Google map and you will easily get the location of it. And we have our free car parking as well. You can get the free car parking as well. As you can see there, we have our free car parking. You can get it as You can book a Ola or Rapido or from anything you can book it from the railway station or airport itself. Okay, so we do have online booking also, Yeah. or the online No, we do have the online booking also.
I think we are listed on Make My Trip, GoIbibo, and Booking.com. Each and everywhere you can find us. Okay, so I'll give that homestays link in this description, Yeah, we are and you very can grateful book of that, sir. this homestay with that link. So thank you guys. Thank you, sir. Thank you so much. Thank you. Bye. आज आमच्या वाराणसी प्रवासाचा पहिला दिवस. सकाळी अगदी 4:30 वाजता दिवसाची सुरुवात झाली. इतक्या लवकर उठल्यावर सर्वात आधी मिळालेली ती गरमागरम कुल्हड मधली चहा. मातीच्या कुल्हड मध्ये चहाची चव खूप वेगळी आणि खास वाटली. पहाटेचा चहा म्हणजे दिवसाची परफेक्ट सुरुवात. मित्रांनो, आता दिवसाची सुरुवात झाली. आम्ही सगळे आंघोळ पाणी करून रेडी होऊन आता काळ भैरव या मंदिरामध्ये चाललोय दर्शन घ्यायला. आणि काळ भैरव मंदिराचं दर्शन घेतल्याच्या नंतरच आपण वाराणसीला जाणार. वाराणसीला भटकंतीला सुरुवात करू शकतो, कारण कालभैरव इकडचा चौकीदार आहे आणि त्याचा आशीर्वाद घेऊन त्याच्या आशीर्वादाने पुढचा प्रवास आपला सुरळीत होईल या आशेने आपण आता चाललो कालभैरवला. इथं आपण चहा घेतली, कुल्हडवाली चहा, आणि आता इथनं आपण चाललो कालभैरव मंदिराला. तर आपण डायरेक्ट भेटूया मंदिराकडे. सो मित्रांनो, आता आपण आलो आहे काळभैरव मंदिराकडे. इकडे तुम्ही बघू शकता मागे काळभैरव मंदिर आहे. आणि आपण आपल्या हॉटेलकडून ऑटो केली होती. 250 रुपये आपण दिले त्याला यायचे, म्हणजे अशी ऑटो होती. आणि इकडे आल्याच्या नंतर ना लोक तुम्हाला ना लुटायला बघतात 100%, बिकॉज आमचं बोलणं झालं तेव्हा 250 रुपये त्यांनी डन केलं. आणि इकडे आल्यावरती एकदम त्यांनी 380ची मागणी केली, जे आम्ही नाही दिली. बिकॉज जे तुमचं डन झालं आहे ना, तुम्ही त्याच्यावरती ठाम राहिलात ना, हे लोक लुटू शकत नाही. सो कधी आलात तर या गोष्टींची काळजी नक्की घ्या. बघता बघता आम्ही वाराणसीतील प्रसिद्ध काळभैरव या मंदिरात आलो. हे मंदिर वाराणसीचे रक्षक देव मानले जातात. येथे न खूप श्रद्धेचं आणि खास अनुभव देणारं आहे. आणि असं देखील बोललं जातं की तुम्ही काळभैरव मंदिराला जेव्हा भेट देता त्यानंतरच तुमच्या वाराणसी प्रवासाची सुरुवात होते. मंदिरात दर्शनासाठी चांगलीच रांग लागलेली होती, पण भक्तांची श्रद्धा आणि शांतपणे चाललेली व्यवस्था हे पाहून वेळ कसा गेला कळलंच नाही. सो अर्ध्या तासाच्या लाईनच्या नंतर इकडे मागे बघू शकता तुम्ही मंदिर आले आणि आमचा सुद्धा नंबर आला इकडे. बघूया आता महादेवाचं दर्शन घेऊया आणि आपला बनारस किंवा वाराणसी ट्रिपला सुरुवात करूया. हर हर महादेव. मान्यता आहे की भगवान काळभैरव हे काशीचे कोतवाल आहेत. काशी विश्वनाथ मंदिरात जाण्यापूर्वी येथे दर्शन घेणं शुभ मानलं जातं. येथे लोक दारूची बाटली अर्पण करतात. ही परंपरा इथे खास आहे. अशा प्रकारे दर्शन झालंय आपल्या कालभैरव महादेवाचं. आणि तिथे टोपली घेतली होती, तर त्या मंदिरातून आपल्याला पुन्हा एक हार आलेला आहे जो आपण घरी घेऊन जायचा आहे. तर इकडे आलो आहे आणि खूप छान दर्शन झालं आहे. फक्त एवढं आहे की गोंधळ खूप होतो इकडे, बट आपण शांतिप्रिय केलं तर मग सगळं शक्य आहे. सो आता इकडनं आम्ही पुढच्या वाटेला जाऊ. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मंदिराबाहेर अरुंद गल्ल्यांमध्ये अनेक छोटे छोटे स्टॉल्स दिसतात. पूजा साहित्य, फुले, प्रसाद आणि स्थानिक वस्तू हे सहज मिळतात. या गल्ल्यामध्ये वाराणसीच्या जीवनाचा खरा भाग आहे. या गल्ल्यांमध्ये एक लहान आणि भूमिगत महादेवाचे मंदिर पाहायला मिळाले. साधं पण खूप शांत आणि आध्यात्मिक वाटणारे ठिकाण आहे. अशा मंदिरांमुळे वाराणसीचं वेगळंच रूप दिसतं. काय मंदिर का महत्व है? मंदिर का महत्व क्या बोले? ये भी अब जंगल किसी समय का मंदिर है ये। हाँ, बहुत पुरानी मंदिर। तो ये जो गली है इसके नीचे है क्या वो ये उसका गर्भगृह? वो जो गर्भगिरी जो वहाँ पर है ना, वो हाँ। अपने जगह पर है ये। अच्छा, वो अपने जगह पर ये समय के अनुसार जो बदलता चला गया, जमीन ऊपर होता चला गया, वो नीचे चलेगा समय के अच्छा. अनुसार। तो वो कांच लगा के हम लोग को दर्शन हो रहा है. और इसे खिड़की बना हुआ है। अगर हम लोग को डायरेक्ट जाना है देखने तो नहीं जा पाएंगे अभी. यही रास्ता ही अभी आप अगर आप जाना भी चाहेंगे तो अंदर जा भी जाएंगे, लेकिन ऊपर नहीं आ पाएंगे। अच्छा, और ये कितने साल पुराना है? एकदम
200-300 साल पुराने हैं। अच्छा, अगर ऐसी मंदिर और एक आपको- खिड़की वहाँ पे है क्या? हाँ, अगर एक मंदिर आपको देखना है ना, हाँ। आगे से राइट होइए, पिता महेश्वर है, अच्छा, वहाँ में चलिए। लेते सरक जरा. सो आम्ही आता कालभैरव मंदिरातनं आलो आणि ही अशी एक गल्ली आहे बनारसची. तर तिकडे एक मंदिर आहे. तर त्या मंदिराचं शिवलिंग आहे ना ह्या गल्लीच्या वाटेवरती आहे ह्या भागामध्ये. आणि ते आपल्याला असं खाली दिसतंय. तर खाली जाता येत नाही आहे. तर ते कितीतरी वर्षापासून ना ते खालीच आहे जमिनीमध्ये. आणि इकडे एक छोटीशी खिडकी आहे, ह्याच्यातनं मी दाखवायचा प्रयत्न करतो. जागोजागी असं काहीतरी वेगळं आणि अलौकिक बघायला भेटतंय. म्हणून बनारसला बोलतात ना स्पिरिच्युअल प्लेस आहे हे, महादेवाचं ठिकाण आहे. आणि बनारसला आलंच पाहिजे. आता माझी फर्स्ट टाइम आहे, बट मला आवडते, मजा येते. काय ठीक आहे, छान आहे. प्रवासात आम्ही काही स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेतला, जसे कचोरी सब्जी, जलेबी, लस्सी आणि गरमागरम चहा. इथले खास पदार्थ आहे. साधं अन्न पण चव मात्र अप्रतिम. हमारी है, चलो धन्यवाद. सो काय डिश नाव आहे? कचोरी, कचोडी सब्जी सर. हां, सो कचोडी सब्जी आम्ही मागवलं आहे असं काही दिसतंय. आणि एक डिश आम्ही पहिला मागवली, खोटं नाही बोललो, आवडली एकदम मस्त. हां, रील काढतो अशोक. सो एक डिश आवडली म्हणून आम्ही 7 मागवल्या. आणि एक मला पुरी आवडते, आपली मुंबईची पुरी ना शेवटी. बाप टेस्ट आहे. पुरी आला पुरी पण काय. माझी तुला टेस्ट कशी वाटते? असं जवळ आहे. हां, आणि हा इकडच्या लोकल लोकांचा डेलीचा ब्रेकफास्ट आहे. सो तुम्ही जर कधी इथे आलात तर मग अशा फेमस दुकानांपैकी खाण्यापेक्षा लोकल एखादं दुकान बघा, तिथे तुम्हाला तशीच टेस्ट मिळेल. हां, आणि दुसरी गोष्ट एक अलर्ट मोडवाली, की इथं घी वगैरे एकदम प्युअर टाकतात, तर मग पोट खराब होऊ शकतो तुमचं. माझं तर होतं. आता बघू संध्याकाळी काय होतं. बघू, टेस्ट कमाल आहे. म्हणजे 2-3 तर आपण लपेटू शकतो आरामात, पण आपला हाजमा बघूनच. ओके, चला आता मी मारतो याच्यावर ताव, नंतर बोलू. आता खूप छान लागतं. सो आदित्य आता पुरी आणि काय ते पुरी सब्जी पुरी सब्जी म्हणजे काहीतरी एकदम स्पेशल डिश आहे, ट्राय करतो. खरं खरं सांगा का, उगाच वाव नाही. कचोरी सब्जीपेक्षा थोडी ॲव्हरेज आहे. त्याच्यामध्ये थोडेसे पनीरचे पीसेस आहेत आणि आपली जी उसळ जी असते आपली सफेद वाटाण्याची ती मिक्स आहे. थोडं पनीर पण लागतं ना. पनीर पण लागतं याच्यामध्ये. सो कचोरी सब्जीपेक्षा थोडीशी टेस्ट मला एवढी खास वाटली नाही. म्हणजे आपण जर दोघांमध्ये टॉप बघितलं तर कचोरी सब्जी. ऑल टाइम कचोरी सब्जी आओ वही खाके जाओ. वाराणसी प्रवासातील सर्वात पवित्र आणि खास ठिकाण म्हणजे काशी विश्वनाथ मंदिर. येथे येताच एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा जाणवते. काशी विश्वनाथ मंदिराचा परिसर खूपच सुंदर आणि व्यवस्थित आहे. स्वच्छ रस्ते, भव्य प्रवेशद्वार, सुरक्षा व्यवस्था आणि भक्तांची श्रद्धा, सगळं वातावरण मनाला शांत करणारे आहे. इथे चालताना आपोआपच भक्तिभाव निर्माण होतो. काशी विश्वनाथ मंदिर हे भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे मंदिर हजारो वर्षापासून श्रद्धेचं केंद्र मानलं जातं. अशी मान्यता आहे की येथे दर्शन घेतल्याने मोक्ष प्राप्त होतो.
म्हणूनच काशीला मोक्षनगरी असंही म्हटलं जातं. इथल्या गल्ल्यांमध्ये हरवण्याची एक वेगळीच मजा आहे. प्रत्येक वळणावर एक वेगळा इतिहास तुमची वाट पाहत असतो. इथला तो सुगंधी मोगरा, घाटभर पसरलेला अगरबत्तीचा वास आणि लोकांच्या बोलण्यातही ती गोड बनारसी शिवी सुद्धा, हे सगळं अनुभवायला काळजाचा तुकडा लागतो. मंदिरातून बाहेर पडल्यावर समोर दिसणारा पहिला घाट आणि गंगेचं दर्शन खूपच अद्भुत वाटतं. शांतपणे वाहणारी गंगा, घाटावरचे भाविक आणि सकाळची हवा, हा क्षण शब्दात सांगणं कठीण आहे बरं का. हा दृश्य मनात कायमचा साठवून ठेवावा असाच आहे. लोक येतात जातात, पण बनारस तसंच उभं आहे, अढळ, शांत आणि चैतन्यमयी. जर कधी जीवनात हरवल्यासारखं वाटलं ना, तर एकदा नक्की या महादेवच्या नगरीत. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील. बनारस पाहण्यासाठी डोळे नाही, तर मन लागतं, आणि ते मन जिंकण्यासाठी हे शहर पुरेसं आहे. सो मित्रांनो, आताच इकडे आपण आलो या घाटावरती. बघू शकता इथे मागे, आणि खूप सुंदर असं स्ट्रक्चर आहे. आणि जसं आपण व्हिडिओमध्ये फोटोमध्ये बघतो ना, त्याहून खूप सुंदर लोकेशन आहे. तुम्ही खरं सांगतोय, एकदा तुम्ही स्वतःहून या इकडे, आणि इकडचं जे स्ट्रक्चर जे आहे ना, बांधणी किती सुंदर आहे आणि खूप भारी वाटतं ॲक्च्युली. आणि स्पिरिच्युअल लोकेशन याच्यासाठीच बोललं जातं, बिकॉज महादेवाची नगरी आहे आणि खूप भारी आहे. इकडे बघू शकता तुम्ही, इथे समोर बोटिंग वगैरे केली जाते, आणि त्या साईडला मणिकर्णिका घाट आहे. तर आपण स्पेशली त्या मणिकर्णिका घाटावरती नंतर जाणार आहोत. बट इकडे जर तुम्ही बघितलात, तशा बोटिंग वगैरे आहेत, आणि आपली काही गँग इथं बसले. बेस्ट लोकेशन आहे. आणि हा बाबा आहे ना, हा बाबा नुसत्याला फोटो काढायचे आहेत. आता या बाबाचं करू काय मी, नुसता जायला तिथं फोटो फोटो फोटो, गरीबी फोटो, हा बाय तिथनं. सो आता दशाश्वमेध घाटला आलोय मित्रांनो आपण, आणि जे गंगा आरती वगैरे होते रात्रीची, ती इकडेच होते, याच ठिकाणी होते. इकडे बघू शकताय, पुढे लागेल. आणि याच ठिकाणी आपल्याला रात्रीच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला गंगा आरती बघायला भेटते. आणि आता वाजले तर सकाळचे 9:30, अख्खा दिवस बाकी आपल्याकडे. आणि आपण सध्या जस्ट असं राऊंड मारतोय घाटावरती. आणि नाही आणि इथे ना खूप म्हणजे ना बोटसाठी आपण एकाला नाही बोललो ना, त्याच्या पुढचं आपल्याला बघतो, आपण नाही बोलतो तरी आपल्याला अप्रोच करतात. ठीक आहे, त्यांचा बिझनेस आहे, बट थोडा एंटरटेन करू नका, कारण मग ते डायरेक्ट हुज्जत घालतात आणि मग भांडण करायला चालू होऊन जातात, असं आहे. तर थोडंसं अवॉइड करायचं. काय बोलतो बाबा? कारण बघा, आता ह्या लोकांना आपण नाही बोलतो, पुढचा पण आपल्याला लगेच विचारतो बघून. हो, ते त्यांचं काम आहे करतात, पण आपण जर तो आपणही इज्जतीचं उत्तर द्या. जर त्याने समोरच्याने चुकीच्या पद्धतीने उत्तर दिलं, तर त्याला त्याच्या भाषेत उत्तर देणं हे आपलं नाही. पण आता सीन कसं आहे ना मित्रांनो, आता तुम्ही आपल्या घरापासून, आपल्या राज्यापासून बाहेर आलात, तर आपली सेफ्टी महत्वाची आहे सर्वात पहिला. हे लोक अशी उज्जत घालतात, नाही जाणार, नाव पे नाही जाणं बघितलं. तर आपली सेफ्टी इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, कारण घरी आपल्या घरचे वाट बघतात, आणि अशा लोकांची उज्जत घालण्यापेक्षा इग्नोर केलेलं कायम चांगलंच आहे. आणि थोडं गंगेचं पाणी असं अंगावरती शिंपडूया, आणि इकडनं आपण बघू पुढे. नहीं, अभी उनको भी ना बोला, आपको भी ना बोला ना, मत पूछो. दशाश्वमेध घाट. पहिले संत डुबी ना महाराज का. इथली ना एक गोष्ट मला लय जाणवली, की जो बाजारच केला या लोकांनी, जसं आपल्या शास्त्रांचा वगैरे. लहान पोरं येऊन पण शास्त्र सांगायला लागतात, आणि निवड पोरे असतात.
आणि ते लोक पण शास्त्र सांगतात ते चुकीच ॲक्च्युली. जे पंडित ब्राह्मण शास्त्री लोक आहेत ते सांगतात तर आपल्याला त्यांच्यावर ट्रस्ट पण होतो. आणि म्याव 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 चाव 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 करत आपल्याला काहीतरी सांगणार तर ऐकण्यात काहीच पॉईंट नाही. तर तुम्हाला जिथे योग्य वाटेल तुम्ही तिकडेच जावा. किती लोकांनी अप्रोच केलं तरी तुमचं फोकस असणं गरजेचं आहे की तुम्हाला नक्की काय बघायचं काय करायचं. ह्या लोकांनी इग्नोर मारायचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही वाराणसीला येता ना हा तर पूर्णपणे रिसर्च करून येत जा. इथे खूप जास्त शक्यता आहे तुमच्याबरोबर स्कॅम आणि फ्रॉड होण्याची. हा आणि मुळात सगळे जेन्युइन आहेत, सगळे चांगले आहेत, पण ट्रस्ट कोणावर ठेवायचं नाही. नाही नाही सोनो बोट नाही सबकी होणार. करो खुद की. हा भाई कारण सेफ्टी मॅटर करते ना बाबा. आता आपण नडू भाई एका दोघांना घेऊ. वाराणसीमध्ये प्रॉपर इन्फॉर्मेशन रिसर्च करून मग तुम्ही नाही पण लय लुटलं जातं राव, लय लुटलं जातं. म्हणजे ना छोट्या छोट्या गोष्टीला पण ना मजबूत पैसा घेतला जातो. आणि म्हणजे एक असा छोटासा धागा जरी बांधलात ना, हा 51, 21, 101 आपल्या म्हणण्यात देतो, 501 मागतात म्हणजे. आणि नंतर मग असे तोंड बारीक करतात की आपल्याला त्यांचा श्राप नको लागायला म्हणून आपण देऊन पण टाकतो. सो असं स्कॅम पासून थोडंसं सावध राहायचं. आलो अहिल्याबाई घाट. सीन कसा आहे ना की आपण एक आस्था घेऊन येतो अशा ठिकाणी आणि काही लोकांमुळे ना अशा लोकेशनला ना गालबोट लागतं नावाला. आणि ते तसं न होऊ देता आपण आपल्या चांगल्या पद्धतीनेच आपण इकडे फिरायचं. आपल्याला जसं वाटतं तसं फिरायचं आणि इग्नोर मारायचं. ह्या लोकांना लिटरली इग्नोर मारायचं. नाही इथं पाणी शिंपडू आहे ना. हा चला हे काय मुंशी घाट. हा ते बघू जायचं कुठून. आता आपण डायरेक्ट डुबकी मारण्यापेक्षा आपण असे पाण्याचे शिंतोडे आपल्या अंगावर घेऊया आणि आंघोळ झाली असं गृहीत धरून आपण पुढच्या प्रवासाला लागू. सो मित्रांनो आता आपण आलोच आहोत. तर गंगेचं स्नान करणं बोलतात. तर आपल्याला स्नान तर नाही करता येणार आहे, शिवाय पाणी देखील खूप थंड आहे. बट हर हर गंगे हर हर गंगे. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. हा सो हेच ते लोकेशन आहे. आपल्याला संध्याकाळी यायचं इकडेच. आणि जी गंगा आरती आपण बघायला येतो ना इकडे, ती ह्याच जागेवरती होते. आणि तुम्ही बघू शकता हे असे सगळं सेटअप लावलेलं आहे. आणि या जागेवरनं आपल्याला गंगा आरती बघायला भेटते. संध्याकाळच्या वेळेला गंगा आरती असते इकडे. नाही नाही तिलक नाही लगाना. हां पुढे गेला आधी पुढे गेला. सो आपल्याला इकडे यायचं आहे आणि संध्याकाळी यायचं आहे जेणेकरून आपल्याला ती गंगा आरती बघायला भेटेल. BTS म्हणजे या ब्लॉगचा BTS. अभी आपको ना बोला था. मोड पे जाणे आता नाही बोललाय तरी परत होतो. मग आता हे बघा इकडे पण बघू शकता तुम्ही. हे का हे असं लोकेशन बनवलंय आणि याच ठिकाणावरती गंगा आरती वगैरे होते. आणि आज संध्याकाळी आपल्याला ते प्रत्यक्षरित्या बघायला भेटेल. आजपर्यंत मी फक्त व्हिडिओमध्ये वगैरे बघितलं होतं, बट आज प्रत्यक्षात अनुभवणार आहे. तर मी खूप एक्सायटेड आहे संध्याकाळसाठी. आणि खरंच खूप कडक लोकेशन आहे, खूप कडक लोकेशन आहे. आणि असा दिवसाचा काही असा बाजार भरतो इकडे. शिवाय मोस्ट ऑफ दी लोक दशक्रिया विधी किंवा आपल्या जवळच्या लोकांना शेवटची एक बोलतात ना आपण पिंडदान करतो किंवा अस्थि विसर्जन करतो किंवा अजून त्यांची शांती वगैरे असते. तर त्यासाठी मोस्टली येतात. म्हणजे बोललं जातं की काशीमध्ये आपण त्यांचे शेवटचे कार्य केलं की त्यांच्या आत्म्याला लवकर मुक्ती भेटते. आणि हाच विश्वास घेऊन लोक इकडे येतात आणि जे पण आहे ते आपल्या जवळच्या लोकांचं शेवटचं कार्य ते इकडे करतात. नाही बोट में तो नहीं जाएगी भाई. हाँ अच्छा ठीक आहे. दशाश्वमेध घाट हा केवळ आरतीसाठीच नाही तर शॉपिंगसाठीही खूप प्रसिद्ध आहे.
घाटाच्या आजूबाजूला असलेल्या गल्ल्यांमध्ये फिरताना वाराणसीची पारंपरिक संस्कृती अगदी जवळून पाहायला मिळते. येथे बनारसी साडी, सूट मटेरियल, ओढणी, कुर्ता, दुपट्टे आणि ट्रेडिशनल वेअर असे खूप प्रसिद्ध आहे. हातमागावर तयार केलेले कापड, सुंदर डिझाईन्स आणि सोनेरी जरीचं काम इथली खास ओळख आहे. पारंपरिक कपड्यांची खरेदी करायची असेल तर हा भाग नक्कीच बघायला हवा. असा काय आवाज येतोय जीव गेल्यासारखा? सो वाराणसीच्या मेन मार्केटमध्ये आम्ही फिरतोय आणि बाबा जीव तोडून आवाज देतोय. मंदिर मागच्या बाजूला 100 मीटरवरतीच आहे. जायचं आहे काय? कसलं मंदिर आहे? शंकराचंच आहे. फेमस आहे थोडं. चला हिडन आहे. येणार आहे ना आपण? हा चला जाऊन या. जाऊन येऊया. सो आता आपण वाराणसीच्या मेन मार्केटमध्ये हा नको आम्हाला तर आम्ही मेन मार्केट फिरतोय आणि आम्ही पुढे जातोय. बाबा मागणं आवाज देतोय. आता मागे आलो तरी बाबा मागणं आवाज देतोय. बाबाचा नक्की प्रॉब्लेम काय? हाँ हाँ एकदम सही लग रहा है भाई. तू ही हीरो लग रहा है. हीरो हिरालाल. बाबा कुठे जायचं आहे? बाबाचं काय ठरत नाही. परत चलो. काय ठरलंय शेवटी मग? कुठे जायचं आता? आता एक शंकराचं मंदिर का बोटिंग करना है. नाही. दुखरेश्वर टेम्पल करून अच्छा ते थोडंसं हिडन काइंड ऑफ म्हणू शकतो आपण. म्हणजे अच्छा म्हणजे जास्त लोकांना परिचित माहिती नाहीये नाही ते. जास्त लोकांना. अच्छा आणि असं शांत जागा आहे जिकडे क्राऊडेड नाही आहे, काही नाही. आणि इकडनं हार्डली 100 मीटर्सच्या जवळपास दाखवत होतं. आम्ही म्हटलं जाऊनच येऊया. हां आणि कसं आहे आता इकडे ना ॲक्च्युली तुम्ही जर मुंबईला आणि ठाण्याला बघितलं ना असंच मार्केट आहे आणि रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला काय ना काय शॉपिंगचे प्लेसेस भेटतात बघायला. त्या प्रकारेच बनारसचं पण हे आहे एक मेन मार्केट आणि त्याच्यातनं आम्ही आता चाललो आहे. बघूया आता एक महादेवाचं अजून एक मंदिर जर आपल्याला बघायला भेटतं आहे तर मग आपण बघून घेऊया. काहीतरी राहिलं बरं का वापस. वाराणसीत सुमारे 84 घाट आहेत. घाट म्हणजे गंगेच्या किनाऱ्यावर उतरायला बांधलेल्या पायऱ्या. येथे लोक स्नान, पूजा, ध्यान आणि धार्मिक विधी करतात. मणिकर्णिका घाट आणि हरिश्चंद्र घाट हे विशेषतः अंत्यसंस्कारासाठी वापरले जातात. बहुतेक घाटांचे पुनर्निर्माण हे 18व्या शतकात मराठा राजघराण्यांच्या आश्रयाने झाले. यात बनारसचे महाराज शिंदे, होळकर, भोसले आणि पेशवे यांचा मोठा वाटा आहे. घाटांची उत्पत्ती संस्कृत शब्द घट्ट, घट्ट म्हणजे उतरण्याचे ठिकाण, यावरून झाली. घाटांशी अनेक पुराण कथा आणि आख्यायिका जोडलेल्या आहेत. काही घाट विशिष्ट देवतांना समर्पित आहेत तर काही घाट राजघराण्यांनी खाजगी वापरासाठी बांधले आहेत. ऋग्वेदातही वाराणसीचा उल्लेख आढळतो, ज्यामुळे या घाटांचे धार्मिक महत्त्व हजारो वर्षापासून टिकून आहे. बरे या 84 घाटापैकी काही मुख्य घाट आहेत, जसे 80 घाट हा वाराणसीतील सर्वात प्रसिद्ध घाट. येथे सूर्योदयाच्या वेळी योग आणि सुबाए बनारस हा कार्यक्रम होतो आणि दशाश्वमेध घाट येथे गंगेची संध्याकाळची आरती होते. पर्यटकांसाठी सर्वात आकर्षक घाट आणि मणिकर्णिका घाट हे मोक्ष प्राप्तीचे स्थान मानले जाते. अखंड जळणाऱ्या चितांमुळे ते प्रसिद्ध आहे. तसे बघता हरिश्चंद्र घाट हा आणखी एक अंत्यसंस्कारासाठी घाट आहे आणि धार्मिक महत्त्व असलेला हा घाट आहे. या घाटांपैकीच एक घाट म्हणजे केदार घाट. दक्षिण भारतीय शैलीतील मंदिरामुळे तो ओळखला जातो. मणिकर्णिका घाट हा वाराणसीतील सर्वात पवित्र आणि प्राचीन घाट आहे. हिंदू धर्मानुसार येथे अंत्यसंस्कार केल्यास आत्म्याला मोक्ष मिळतो. या घाटाचे नाव देवी सतीच्या मणिकर्णिका म्हणजेच कानातील दागिने येथे पडल्यामुळे पडले असे मानले जाते. गुप्त साम्राज्याच्या काळात साधारण इसवी सन 5वे शतक असावे, यात याचा उल्लेख आढळतो. 1303 मध्ये घाटाच्या पायऱ्या बांधल्या गेल्या, तर 1730 मध्ये बाजीराव पेशव्यांनी त्यांचे पुनर्निर्माण केले. 1791 मध्ये अहिल्याबाई होळकर यांनी घाटाचे मोठे पुनरुज्जीवन केले. या घाटावर 24 तास अखंड जळणाऱ्या चितांचे अग्नी दिसतात, म्हणून ह्याला
बर्निंग घाट असंही म्हणतात. स्थानिक लोकांशी बोलले असता इकडे एक वेगळीच माहिती मला मिळाली. सूर्योदयाच्या वेळेला जी पहिली चिता जळते त्या चितेची अग्नी ही डोमराजाच्या घरी नेली जाते आणि त्यांच्या किचनची पहिली जी अग्नी किंवा आपण बोलतो जेवण बनवण्यासाठी किंवा चहा बनवण्यासाठी जी शेगडी पहिला जळते ती याच पहिल्या जळणाऱ्या चितेच्या अग्नीने जळली जाते आणि अशा प्रकारे त्या दिवसाची सुरुवात होते. या भागात डोमराजाला विशेष महत्त्व आहे. गंगा आरतीचा बोटीतून पाहिलेला अद्भुत अनुभव. दशाश्वमेध घाटावरील गंगा आरती बोटीतून पाहण्याचा योग आला. एकाच वेळी पेटलेल्या दिव्यांचा प्रकाश, मंत्रोच्चार, शंखनाद आणि भक्तांची श्रद्धा हे सगळं पाहताना अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहतात. नदीवरून पाहिलेली आरती खूप भव्य आणि शांततेचा अनुभव देणारी होती. संध्याकाळच्या या संपूर्ण अनुभवात एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी आणि वाईब जाणवत होती. मन शांत होतं, विचार सकारात्मक होतात आणि वाराणसी का आध्यात्मिक राजधानी मानली जाते हे अशा क्षणी खऱ्या अर्थाने समजतं. घाट हे जीवन आणि मृत्यूचे संगमस्थान आहे. स्नान, पूजा, ध्यान आणि अंत्यसंस्कार सर्व इथे होतात. सकाळी बोटीतून घाटांचे दर्शन घेणे हे वाराणसीतील सर्वात लोकप्रिय अनुभव आहे. काही शहरे नकाशावर असतात, पण बनारस माणसाच्या नशिबात असतं. या शहराला लोक काशी म्हणतात, तर कोणी वाराणसी म्हणतात, पण माझ्यासाठी हे शहर म्हणजे जुन्या संचिताची भेट आहे. काही शहरे नकाशावर असतात, पण बनारस माणसाच्या नशिबात असतं. इथे तर हवा सुद्धा हर हर महादेव म्हणते असंच वाटतं. इथे गंगेच्या काठावर बसून तासन तास निघून जातात, पण वेळ मात्र तिथेच थांबलेली असते. लोक म्हणतात बनारसला मोक्ष मिळतो, पण मला वाटतं इथे मोक्ष नाही तर जगण्याचा खरा अर्थ मिळतो. इथे श्रीमंत गरीब राजा रंक सगळे एकच, फक्त गंगेचे पुत्र. बनारस म्हणजे फक्त घाट नाही तर इथल्या अरुंद गल्ल्या आहेत. या गल्ल्यांमध्ये तुम्हाला कधी इतिहासाचा सुगंध येईल तर कधी इथल्या चटपटीत खाऊनचा मोह होईल. इथला तो मलाईयो टमाटर चाट, अर्थातच प्रसिद्ध बनारसी पान. प्रत्येक वळणावर एक नवं मंदिर, प्रत्येक चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान. इथे प्रत्येक दगडात एक गोष्ट दडलेली आहे. असं म्हणतात की बनारस पाहायचं असेल तर इथे पायी भटकायला हवं, कारण इथल्या हवेतच एक वेगळी नशा आहे. बनारस म्हणजे काय? बनारस म्हणजे गंगेच्या लाटांवर नाचणारा तो प्रकाश. बनारस म्हणजे पहाटेची ते अजान आणि मंदिरातील घंटा. बनारस म्हणजे शांतता आणि कोलाहल यांचे एक अजब मिश्रण. हे शहर तुम्हाला बदलत नाही, तर तुम्हाला तुम्ही कोण आहात याची जाणीव करून देतं. मी चाललोय खरं, पण माझं मन इथेच कुठेतरी घाटाच्या पायरीवर बसून राहिलंय. पुन्हा येईनच, कारण बनारस एकदा पाहिलं की ते आयुष्यभर तुमच्या सोबतच राहतं. लोक म्हणतात मृत्यू ही शेवटची पायरी आहे, पण बनारसमध्ये आल्यावर समजतं की मृत्यू तर एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे. गंगेच्या काठावर जळणाऱ्या त्या चिता आणि बाजूलाच होणारा शंखांचा नाद हे शहर तुम्हाला शिकवतं की आयुष्य किती क्षणभंगुर आहे आणि तरीही किती सुंदर आहे. दिवस मावळतो आणि बनारसचं रूप पूर्णपणे बदलून जाते. दशाश्वमेध घाटावर गंगा आरती सुरू होते तेव्हा अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. हजारो दिव्यांचा प्रकाश आणि मंत्राचा तो जयघोष
अगदी मन प्रसन्न होतं. बनारस सोडून जाताना आपण फक्त आठवणी घेऊन जात नाही, तर आपल्या मनाचा एक छोटासा कोपरा कायमचा इथे सोडून जातो. तर मित्रांनो, हा होता बनारसचा भाग 1. भेटूया लवकरच भाग 2 मध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.